हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू डॉक्टर सेट अकॅडमी. TET 2025 प्रिपरेशन सिरीज जी आपण सुरू केलेली आहे. आजचा व्हिडिओ हा त्यातीलच पुढचा भाग असणार आहे आणि मराठी व्याकरणातील नाम ही संकल्पना या व्हिडिओमधून आपण पूर्ण करणार आहोत. यामध्ये नाम, त्याची व्याख्या, त्याचे विश्लेषण, संकल्पना संपूर्णपणे समजून घेतली जाईल आणि त्यानंतर त्यावर आधारित MCQs अशा पद्धतीचं व्हिडिओचं स्वरूप असणार आहे. तेव्हा सुरुवात करूया. प्रथमतः नाम म्हणजे काय? जे शब्दाने व्यक्ती, वस्तू, प्राणी, स्थळ, भावना, गुण किंवा संकल्पना यांची नावे कळतात त्या शब्दाला नाम असं म्हणतात. मग उदाहरण घ्यायचं तर राम, शाळा, पुणे, आनंद, झाड, प्रेम, गोडवा, धैर्य ही नामे आहेत. म्हणजेच आपण जे काही बघतो, ऐकतो, स्पर्श करतो किंवा मनाने अनुभवतो त्याला नाव देणारा शब्द म्हणजे नाम. नामाचे मुख्य 5 प्रकार पडतात. पहिला आहे व्यक्तिवाचक नाम. ज्या नामाने एखादी व्यक्ती, वस्तू, स्थळ किंवा प्राण्याचे विशेष नाव कळते त्याला नाम असं व्यक्तिवाचक नाम असं म्हणतात. उदाहरणार्थ मनीषा, मुंबई, गंगा नदी, ताजमहल. दुसरा प्रकार आहे तो म्हणजे जातीवाचक नाम. एखादी वस्तू किंवा व्यक्तीच्या संपूर्ण जातीचे नाव सांगणारं जे नाम असतं त्याला जातीवाचक नाम म्हणतात. उदाहरणार्थ मुलगा, मुलगी, नदी, शहर, पक्षी. तिसरा प्रकार येतो भाववाचक नाम. जे दिसत नाही पण मनाने जाणवते, अनुभवता येते ते म्हणजे भाववाचक नाम. उदाहरणार्थ आनंद, प्रेम, शौर्य, भीती, गोडवा ही भाववाचक नामाची उदाहरणे आहेत. चौथा प्रकार आहे समूहवाचक नाम. एकाच वेळी संपूर्ण गट किंवा जमाव दर्शवणारे जे नाम असते त्याला समूहवाचक नाम असे म्हणतात. उदाहरणार्थ सेना, गर्दी, ताफा, झुंड. आणि शेवटचा प्रकार आहे द्रव्यवाचक नाम. पदार्थ, द्रव्य किंवा वस्तूचे नाव सांगणारे जे शब्द असतात त्याला द्रव्यवाचक नाम म्हणतात. उदाहरणार्थ पाणी, सोने, दूध, तांदूळ इत्यादी. नाम हे वाक्यातील कर्त्याचे काम बहुतेक वेळा करते. नाम समजले तर वाक्यरचना अधिक सोपी होत जाते. आपण यावर आधारित काही प्रश्न आता बघूया. पहिला प्रश्न आहे, खालीलपैकी भाववाचक नाम कोणते आहे? आणि पर्याय आहेत ए शिक्षक, सौंदर्य, पुणे की पुस्तक. आणि भाववाचक नामाचे उदाहरण यातलं असणार आहे पर्याय क्रमांक बी सौंदर्य. प्रश्न दुसरा, सावित्रीबाई फुले या नामाचा प्रकार ओळखा. मग हे जातीवाचक नाम आहे, व्यक्तिवाचक नाम आहे? तर अगदी सोपं आहे, लवकरच लक्षात येतं नावावरूनच. तर हे व्यक्तिवाचक नाम आहे, पर्याय क्रमांक बी. प्रश्न तिसरा, मुलांचा ताफा शाळेकडे निघाला या वाक्यात ताफा या नामाचा प्रकार कोणता आहे? आणि ताफा यातून समूह दर्शवला जातो म्हणून पर्याय क्रमांक ए हे समूहवाचक नाम आहे. प्रश्न क्रमांक 4, जातीवाचक नामाचे योग्य उदाहरण कोणते? हिमालय, माणूस, सत्यता की भारत. आणि याचं अचूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक बी माणूस. प्रश्न 5, सत्य या शब्दाचा योग्य प्रकार कोणता आहे? भाववाचक नाम आहे, जातीवाचक नाम आहे, व्यक्तिवाचक नाम आहे की समूहवाचक नाम आहे? तर याचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक ए भाववाचक नाम. मुलगी हा शब्द कोणत्या नाम प्रकारात मोडतो? आणि याचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक सी जातीवाचक नाम. खालीलपैकी कोणत्या वाक्यात गुणवाचक नाम आहे? मुलांचा ताफा गावाकडे निघाला, तिच्या सौंदर्याने सर्वजण मोहित झाले, सावित्रीबाई समाजसुधारक होत्या की मुलगी अभ्यासात हुशार आहे? आणि याचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक बी तिच्या सौंदर्याने सर्वजण मोहित झाले, गुणवाचक नाम. त्यानंतर प्रश्न क्रमांक 8, विद्यार्थ्यांचा वर्ग या संयोगात वर्ग हे नाम कोणत्या प्रकारचे आहे? तर वर्ग म्हणजे संपूर्ण विद्यार्थ्यांचा समूह दर्शवणारे आहे आणि म्हणून ते समूहवाचक नाम आहे, पर्याय क्रमांक ए. गोडवा हा शब्द कोणत्या प्रकारच्या नामाचे उदाहरण आहे? आणि अगदी बरोबर, गोडवा हा शब्द हे भाववाचक नामाचे उदाहरण असणार आहे, पर्याय क्रमांक ए. खालीलपैकी व्यक्तिवाचक नाम, भाववाचक नाम अशा जोडीत योग्य पर्याय निवडा. म्हणजे पहिलं जे असेल जोडीतलं ते व्यक्तिवाचक नाम असेल आणि दुसरं भाववाचक नाम. आणि पर्याय आहेत भारत, माणूस. भारत हे व्यक्तिवाचक नाम आणि माणूस हे भाववाचक नाम नाही, ही जोडी अयोग्य असणार आहे. हिमालय, ताफा नाही. सावित्रीबाई, सौंदर्य अगदी बरोबर. यातील फक्त भाववाचक नाम जरी आपली संकल्पना स्पष्ट असली तरी सौंदर्य हे एकमेव यातलं भाववाचक नाम आहे आणि म्हणून पर्याय क्रमांक सी सावित्रीबाई हे व्यक्तिवाचक नाम आणि सौंदर्य हे भाववाचक नाम. अशा पद्धतीने याचं उत्तर आपल्याला
सांगता येईल। तर आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये नाम या व्याकरणातील एका छोट्या घटकाविषयी जाणून घेतलं। टप्प्याटप्प्याने व्याकरणातील सर्व घटक आपण कव्हर करणार आहोत। व्हिडिओ आवडला असेल, उपयुक्त वाटला असेल तर नक्कीच लाईक करा, ज्यांना आवश्यकता आहे अशापर्यंत शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर कृपया अशाच प्रकारच्या व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।